रसिक हो, मी सौ अश्विनी महेश निवर्गी, लेखिका अश्विनी यूट्यूब चॅनलच्या पुस्तक परिचय व चर्चा या सत्राच्या आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत द लेस्बियन या कादंबरीबद्दल। सध्या अतिशय गाजत असलेली ही कादंबरी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली आहे आणि याच्या लेखिका आहेत शुभांगी दळवी मॅडम। याची प्रस्तावना लिहिलेली आहे माननीय देवा झिंजाळ सरांनी आणि तेही आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। याचं मुखपृष्ठ चितारलेलं आहे मानसी सागर मॅडमनी आणि त्याही आज या ठिकाणी आलेल्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा मी या तिघांचंही या YouTube चॅनलवर आजच्या भागामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। सुरुवातीला मी या पुस्तकातील लेखिका माननीय शुभांगी दळवी मॅडम यांचा परिचय अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला करून देते। त्यांचं नाव आहे शुभांगी दळवी, त्या सातारा इथून आपल्याशी जॉईन झालेल्या आहेत। त्यांचं शिक्षण आहे डिप्लोमा इन लेबर लॉ, BA मानसशास्त्र। सध्याचं शिक्षण चालू आहे LLB। प्रकाशित साहित्य आहे आनंदी, द लेस्बियन, प्रियदर्शिनी। आगामी 2 पुस्तकावर त्यांचं काम चालू आहे। त्यांच्या आनंदी या कादंबरीला 4 राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे। याशिवाय त्यांचं अनेक सामाजिक काम, साहित्यिक काम हे सतत चालू असतं आणि त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे ती सध्या खूप गाजते आहे। न्यू इरा पब्लिशिंग हाऊसनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे। याच्यावरती जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती माननीय देवा झिंजाळ सरांनी लिहिलेली आहे। सरांना कोण ओळखत नाही, सगळं काही उलथवून टाकलं पाहिजे आणि एक भाकर 3 चुली या दोन्ही साहित्यकृती आणि आता तिसरी त्यांची जी साहित्यकृती आलेली आहे मशागत हे त्यांची तिसरी साहित्यकृती सुद्धा आलेली आहे आणि ती सुद्धा तितकीच गाजते आहे। सरांना उभा महाराष्ट्र ओळखतो, अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सर सन्मानित झालेले आहेत। त्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्याच्याबद्दल आपण सरांकडून सुद्धा बरंच काही जाणून घेणार आहोत। याचबरोबर या पुस्तकाच्या या कादंबरीचं जे मुखपृष्ठ आहे ते मानसी सागर मॅडम यांनी काढलेलं आहे। त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रांची प्रदर्शनं भरवली जातात। त्या एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत आणि अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ त्यांनी तयार केलेलं आहे। मी या तिघांचंही शुभांगी दळवी मॅडम, देवा झिंजाळ सर आणि मानसी सागर मॅडम यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि पहिला प्रश्न मी शुभांगी दळवी मॅडमना विचारते की तुम्ही लेखिका आहात, तुम्ही द लेस्बियन ही कादंबरी लिहिलेली आहे। आपण नावापासूनच सुरुवात करूया। मला सांगा लेस्बियन म्हणजे काय? नमस्कार सर्वांना। लेस्बियन म्हणजे समलिंगी महिलांसाठी वापरला जाणारा हा शब्द आहे। प्राचीन ग्रीकच्या इतिहासामध्ये लेस्बोस नावाचं बेट होतं आणि त्या बेटावरती अशा समलिंगी संबंध असणाऱ्या महिला राहत होत्या। तर तिथं सपोचा नावाची एक कवयित्री होती जिच्या लेखनामध्ये जास्तीत जास्त समलिंगी संबंधांवरती, महिलांच्या समलिंगी संबंधांवरती लिहिलं गेलं तिच्याकडून। तर तेव्हापासून समलिंगी महिलांसाठी लेस्बियन हा शब्द रूढ झालेला आहे। बर, माझा तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा आहे की हे जे संबंध आहेत महिलांचे समलिंगी संबंध, लैंगिक संबंध म्हणजे लेस्बियन, हा विषय कादंबरीसाठी तुम्ही का बरं निवडला? म्हणजे हा विषय सनसनाटी आहे म्हणून, सेन्सिटिव्ह आहे म्हणून, का तुमचा या विषयाचा सखोल अभ्यास आहे म्हणून, तर या विषयाबद्दल तुम्हाला स्वतःला आणि इतरांनाही कुतूहल आहे म्हणून, की अनेक वाचकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की तुम्ही हा विषय का निवडला असेल, तुम्ही तशा आहात का हो, म्हणजे म्हणून तुम्ही हा विषय निवडलेला आहे का? गेली 4-5 वर्ष LGBTQ या सगळ्या कॅटेगरीबद्दल अभ्यास चालू आहे माझा आणि माझ्या एका मैत्रिणीसोबत। तर त्या अनुषंगानं जेव्हा सगळ्या कॅटेगरींचं वाचन, त्यांच्या संदर्भातलं व्हिडिओ असतील किंवा असे काही लोक असतील त्यांना आम्ही भेटत होतो आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो। तर त्यावेळी असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं समलिंगी पुरुष म्हणजे आपण ज्यांना गे म्हणतो, तर ते जसं स्वतःला समाजासमोर स्वीकारतात किंवा स्वतःला स्वीकारतात सगळ्यात पहिलं आणि नंतर समाजासमोर स्वीकारतात, तर त्या मानानं स्त्रिया स्वीकारत नाहीत स्वतःला किंवा सामाजिक रचना तशी आहे म्हणून स्वीकारलं जात नाही, तेवढं दडपण आहे त्यांच्यावरती। तर मला असं वाटलं की आपण
या विषयाशी रिलेटेड एखाद्या कथेच्या माध्यमातून आपण समाजासमोर हा विषय आणला पाहिजे, ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे इतर लोकांकडून, म्हणून मी हा विषय निवडला. आणि सखोल असं नाही, पण बऱ्यापैकी ह्या गोष्टीचा, ह्या सगळ्या कॅटेगरींचा अभ्यास अजूनही सुरू आहे आमचा. आणि त्याच्या संदर्भात लवकरच एक पुस्तक प्रकाशित होणार आहे, ज्या सगळ्या कॅटेगरी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. अच्छा. यानंतर मी प्रश्न विचारू इच्छिते माननीय देवा झिंजाड सरांना. त्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे. तर सर, या पुस्तकाच्या बद्दल किंवा या कादंबरीबद्दल प्रस्तावनाकार म्हणून तुमचं भाष्य काय? मुळातच जो विषय माणसं टाळतात आणि विशेषतः स्त्रिया टाळत असतात, त्या विषयाला धाडसाने हात घालून एखादी स्त्री ज्यावेळेस लिहित असते आणि समाज तिला अवेरू पाहतो, झिडकारू पाहतो, तरीही ती कशालाही न जुमानता तो विषय धाडसानं लिहित असते. त्यावेळेस कुणीतरी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. अगदी बरोबर. मुळातच लेस्बियन हा विषय जो आहे तो इंग्रजांचा काळ होता, तेव्हापासून 1861 साली त्या विषयाला बंदी होती, लेस्बियन या विषयाला. त्यानंतर जवळपास 150 वर्षाचा लढा देऊन 2018 साली समलिंगी संबंधांना सरकारनं परवानगी दिली. तर हा प्रदीर्घ लढा आहे. हा प्रदीर्घ लढा फक्त कायदेशीर आहे का? तर नाही. हा मानसिकरित्या लढलेला लढा आहे. इथं तनामनाच्या सगळ्या हाका ऐकणारा एक समूह आहे आणि त्या समूहाच्या भावना अनेक वर्ष दाबल्या जातात आणि त्यासाठी एक 377 नावाचं कलम आहे. आपल्याला 370 सगळ्यांना माहिती आहे. हो. पण 377 कलम हे समाजातलं एक फार मोठा घटक आहे आणि त्या घटकाच्या सगळ्या भावनांचा आवेग असेल, त्यांच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, समाजातलं त्यांचं स्वतंत्रपणे असलेलं वेगळं स्थान असेल, ह्या सगळ्या गोष्टींना दाबणारं 377 कलम होतं. तर ते कलम 2018 साली हटवून या सगळ्या गोष्टींना मान्यता देण्यात आली. त्यानंतर जी काय शुभांगी सारखी अनेक मनं किंवा लेखिका त्यांच्या मनात घोळत असलेले विषय दाबून ठेवले गेलेले होते, त्या विषयांना अतिशय चांगल्या पद्धतीने, परखडपणे, तितक्या संयतपणे व्यक्त व्हायला वाव मिळाला. त्यामुळे शुभांगी दळवी ही लिहिती झाली. बरं, शुभांगीला प्रस्तावना द्यायचा माझा तसा काही संबंध नाही. मी नगरचा राहतो, पुण्यात ती राहते साताऱ्याला. परंतु तिची आनंदी नावाची कादंबरी कोविडमध्ये मी वाचली होती. त्यात मला स्पार्क दिसला होता की एक लढाऊ स्त्री, सातत्यानं सकारात्मकतेची कूस धरणारी आणि त्यातून काहीतरी नवनिर्माण करू पाहणारी एखादी लेखिका जर साताऱ्यात लिहित असेल, तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे मी न वळता ती एक स्त्री म्हणून लिहित असतील. मुळात समाजात स्त्रिया खूप कमी लिहितात आणि ज्या लिहितात त्यांना सपोर्ट करणारे कमी असतात. आता विषयांतर होईल, पण 30 सेकंदात सांगतो. ज्योती देवरे नावाच्या एका माजी तहसीलदाराच्या पुस्तकाला मी प्रस्तावना दिली म्हणून एका प्रस्थापित राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला 3 वेळा अर्वाच्य अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हा आपला समाज आहे. अरे, एकतर महिला लिहित नाही, ज्या लिहित आहेत त्यांची जर आपण पाठराखण केली तर तुम्हाला पोटदुखी का यावी? हो ना. असा प्रश्न असताना शुभांगी दळवीने जो विषय धाडसाने हाताळलेला आहे, अतिशय प्रामाणिकपणे हाताळलेला आहे आणि समाजात फक्त, आता तुम्ही प्रश्न विचारला मग तुम्ही तसे आहात का? तर असा प्रश्न मला कधीच नाही पडला. पहिल्या दिवसापासून नाही पडला आणि मी त्याला विचारलंही नाही. कारण ती एक लेखिका आहे आणि माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. आणि त्यामुळे त्या विषयाला आपण न्याय देण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नाला थोडंसं पाठबळ द्यावं म्हणून या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिली. अच्छा. मला खरंच खूप कौतुक वाटतं देवा झिंजाड सरांचं, की एक लेखिका अतिशय धाडसानं एक अगदी वेगळा विषय निवडते आहे, वेगळ्या वाटेवर चालते आहे आणि केवळ या भावनेतून की एक लेखिका धाडसानं काहीतरी मांडते आहे, तर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, आपण तिला सपोर्ट केला पाहिजे. म्हणून या भूमिकेतून सरांनी हे केलेलं आहे. सर, मी पण शुभांगीला खूप वर्षांपासून ओळखते. ती लेस्बियन नाही हे मला माहिती आहे. परंतु अनेक वाचकांनी असे प्रश्न तिला विचारले होते. एका वेबसाईटवरती अनेकांनी प्रश्न विचारला, की तुम्ही का बरं हा विषय निवडला? म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम मुलाखतीमध्ये घेतला,
की तुम्ही तशा आहात म्हणून तुम्हाला असं वाटतंय का? तर त्याचं उत्तर शुभांगीनी अर्थात शुभांगी मॅडमनी दिलेलं आहे. शुभांगी मॅडमला मी पुढचा प्रश्न विचारते की लेस्बियन असणं हे नैसर्गिक आहे की ही विकृती आहे? तुमचं मत काय? खरं तर लेस्बियन संबंधांमध्ये 2 कॅटेगरी येतात परत. जे जन्मताच लेस्बियन असतात, म्हणजे जन्मापासूनच शरीर स्त्रीचं असतं त्यांचं, शरीरानं स्त्री म्हणून जन्माला येतात, पण त्यांना भावना मात्र त्यांच्या पुरुषासारख्या, त्यांचे विचार किंवा त्यांच्या छोट्या छोट्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात तर त्या पुरुषांसारख्या थोड्याशा बोल्ड म्हणू आपण, अशा कॅटेगरीमध्ये जाणारे असतात आणि त्यांना फक्त महिलांप्रतीच आकर्षण असतं लहानपणापासूनच. अशी एक कॅटेगरी असते. आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे जे मी माझ्या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ती म्हणजे लहानपणापासून काहीतरी लैंगिक अत्याचार होत आहेत किंवा मानसिक दबावाखाली ज्या मुलींची वाढ होतीये किंवा काही घरांमध्ये पुरुषांकडून वेगवेगळ्या प्रकारांनी दबाव आणला जातो मुलीची वाढ होताना. म्हणजे आपल्या समाजामध्ये आता कुठं मुलींना स्वातंत्र्य शिक्षणाचं किंवा बाहेर पडण्याचं, फिरण्याचं, कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आले, तसं पूर्वी नव्हतं. तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून दबाव आणला जातो मुलींवरती. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये होतं काय की त्या मुलींच्या मनामध्ये वाढ होताना एखाद्या पुरुषाबद्दल किंवा घरातल्या पुरुषांमुळं सगळ्याच समाजातल्या पुरुष जातीबद्दल तिरस्कार किंवा निगेटिव्हिटी, नकारात्मकता म्हणतो आपण, तर ती तयार होत जाते त्याच्यामध्ये आणि आपोआपच त्या इतर महिलांकडे आकर्षित होतात. अशी एक दुसरी कॅटेगरी असते. अशा 2 कॅटेगरीमध्ये. तर हे जितकं सामान्य आहे एका मुलाचं एका मुलीवर प्रेम असणं किंवा मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम असणं, तितकंच सामान्य हे समलिंगी संबंध सुद्धा असतात. म्हणजे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे असं तुम्हाला त्यामुळे सांगायचं हे आहे. पूर्णपणे नैसर्गिक आहे नैसर्गिक असंच मी आहे. म्हणेन. माझ्या अभ्यासातून तर मी हेच म्हणेन. आणि दुसरं जे सगळीकडे बोललं जातं की ही सगळी विकृती आहे, तर होतं काय की नवीन काहीतरी आपण ऐकतो, चर्चा किंवा बघतो, तेव्हा आताच्या पिढीमध्ये अशा बरीच उदाहरणं घडतात सुद्धा की नसतात तशी मुलं, गे नसतात किंवा लेस्बियन मुली नसतात, पण काहीतरी थ्रिल करावं आयुष्यामध्ये म्हणून समाजासमोर स्वतःला जाहीर करतात तसं. आणि किंवा स्वतःला काहीतरी वाटतंय पण समोरच्या व्यक्तीला तसं वाटत नसताना सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला फोर्स केला जातो अशा गोष्टींसाठी. तर तिथं मी अच्छा. विकृती आहे असं नक्कीच म्हणेन. अच्छा. हा हा हा. ओके. या पुस्तकाचं अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ मानसी सागर मॅडमनी तयार केलेलं आहे. मी त्यांचा परिचय करून देताना सांगितलं की ते उत्कृष्ट चित्रकार आहेत, मुखपृष्ठकार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरवली गेली आहेत. या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते इतकं बोलकं आहे आणि त्याचं विशेष हे आहे, मला हे जाणवलं की जितक्या वेळा तुम्ही हे मुखपृष्ठ बघाल तितक्या वेळा तुम्हाला काहीतरी वेगवेगळे अर्थ त्याच्यातून उलगडत जातात. पण मला चित्रकाराचं हे विचार समजून घ्यायचे आहेत, त्यांचं भाष्य समजून घ्यायचंय की हे मुखपृष्ठ काढत असताना तुमच्या मनात काय विचार होते किंवा तुम्ही जे काही चित्र काढलंय त्यातून तुम्हाला काय सांगायचंय. कारण कादंबरी लिहित असताना लेखिकेचे विचार वेगळे असू शकतात, परंतु चित्रामधून, चित्राच्या माध्यमातून तो मुखपृष्ठकार काहीतरी वेगळं सुद्धा सांगू पाहत असतो. तर तुम्ही त्या मुखपृष्ठाबद्दल सांगा की तुम्ही काय काढलंय चित्र आणि त्याच्यातून तुम्हाला काय सांगायचंय. ओके. सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करते आणि अश्विनीताई थँक्यू, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. मुखपृष्ठ चितारण्याची सुरुवात अशी झाली की शुभांगी मॅडमने मला फोन केला आणि सांगितलं की मी अशा कथेवरती लिहित आहे आणि मला तुमच्याकडनं मुखपृष्ठाची अपेक्षा आहे. तर जेव्हा त्यांनी मला कथेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली, अर्थात त्याचं जे नाव सुरुवातीला त्यांनी सांगितलं तेव्हाच मला खूप आनंद झाला. आनंद याच्यासाठी झाला कारण ज्या गोष्टीवरती मी स्वतः अनेक वर्ष गेले काम करते आहे, म्हणजे चित्राच्या माध्यमातून. शुभांगी मॅम या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याच्यातून त्या व्यक्त झाल्या. पण मी दृश्य चित्रकार असल्यामुळे मी चित्राच्या माध्यमातून ह्या विषयाला
स्पर्श करून चित्र रेखाटत असते. आणि त्यांनी हे पुस्तक लिहिताय असं सांगितल्यावर मला खूप आनंद झाला, की अरे आपल्याशी साम्य पावणाऱ्या किंवा म्हणजे इतक्या बोल्ड विषयावर लिहू शकतात अशी एक व्यक्ती सापडलेली आहे, जी स्वतः पण एक स्त्री आहे. तर मला खूप आनंद झाला आणि मी माझं भाग्य समजले, की यांच्यासाठी मला काम करता येणार आहे आणि ज्या विषयावर मी चित्र एवढे वर्ष काढते, अशा पुस्तकासाठी मला मुखपृष्ठ रेखाटण्याची संधी मिळाली. तर मुखपृष्ठामध्ये मी 2 स्त्रिया दाखवलेल्या आहेत. एक हो. थोड्याशा ऑफ कलर्समध्ये म्हणजे पेस्टल कलर्समध्ये आहे आणि एक ओरिजिनल रिअलिस्टिक स्किन टोनमध्ये मी चित्र रेखाटलेलं आहे. त्या अच्छा. कदाचित एकाच आपण स्त्रीच्या बघू 2 शकतो हो. देवा झिंजाड सर दाखवत आहेत. मुखपृष्ठ अगदी जवळून सर मानसी दाखवत बोला आहेत तुम्ही, मानसी साईडवरती. तुम्ही हो. बोलत राहा. तर या ठिकाणी ज्या 2 स्त्रिया आहेत, सर्वप्रथम या दोघींच्या डोळे मिटलेले आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो, की एखादी गोष्ट फील होणं किंवा आपण त्याच्या भावनाचा जेव्हा उद्वेग असतो, की मनापासून जी असते त्याच्यात उथळपणा कुठेही नसतो, तेव्हा आपले डोळे आपोआप मिटले जातात. मग ते ध्यान असू दे किंवा कुठलीही भावना फील करणं ज्याला आपण म्हणतो. तर हे फील जे होतंय, की ती मनापासून आणि प्रांजळ भावना आहे. तर ती इथे दाखवण्यासाठी मी त्यांचे दोघींचे डोळे अर्धोन्मिलित म्हणा किंवा मिटलेल्या अवस्थेत आहे. आणि पार्श्वभूमीला तुम्ही बघू शकतात, की अनेक स्त्रियांचे वेगवेगळ्या पोजेसमध्ये कंपोझिशन्स तुम्हाला दिसतील, की वेगवेगळ्या माध्यमातनं किंवा वेगवेगळ्या त्यांच्या पोजेसमध्ये आहे, की त्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरतील भावना ह्या दाखवण्याचा तिथे प्रयत्न झालेला आहे, की समाजामध्ये त्या कशा असतील किंवा त्या भावना कधी-कधी त्यांना व्यक्त करता येत नाही, त्या दडपल्या जातात. तर यांचं एक प्रतिकात्मक स्वरूप म्हणून त्या पार्श्वभूमीमध्ये ज्या त्याचा फ्लो दाखवलेला आहे फिगर ड्रॉइंगचा, लेडी फिगर ड्रॉइंगचा, तो तशा पद्धतीने दाखवलेला आहे. आणि ह्या ज्या डोळे मिटलेल्या दोघी स्त्रिया आहेत, कदाचित त्या हा पण विचार करतायत, की आपण जे आपल्याला मनापासून वाटतंय ते समाजापुढे मांडावं की नाही मांडावं? किंवा ते स्वतःलाच ते स्वीकारलं जातंय का त्यांच्याकडनं? ही सुद्धा एक भावना त्यांच्या मनामध्ये कदाचित चाललेली असेल. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या पैलू याच्यातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे त्यांच्या गळ्यापाशी खाली अजून जर तुम्ही बघाल खालच्या भागामध्ये, तर दोघी एक फिगर अशा अस्पष्ट अशा विलीन झालेल्या दिसत्या पार्श्वभूमीमध्ये. हो, हो. त्या एकमेकींचा हात धरून चाललेला असा थोडासा भाग आहे. म्हणजे फोकस त्यांच्या हातावरती केलाय, की फायनली या सगळ्या झुंजेतनं त्यांनी ते स्वतः स्वीकारलं आहे, की नाही आपल्याला जे वाटतंय ते आपण मान्य करूयात आणि त्यांनी स्वतः दोघींनी एकमेकींचा स्वीकार केलेला आहे आणि हात धरून त्या निघालेल्या आहे पुढील वाटचालीसाठी. अशा पद्धतीचं हे मुखपृष्ठ मी इकडे केलेलं आहे. खूपच थँक यू. सुंदर शब्दांमध्ये तुम्ही आता हे सांगितलेलं आहे. इतका सुंदर अर्थ तुम्ही त्याच्यातून उलगडून दाखवलेला आहे आणि त्याला अतिशय समर्पक असं मुखपृष्ठ तुम्ही बनवलेलं आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि देवा झिंजाड सरांचे खूप आभार की त्यांनी ते ऍक्च्युली पुस्तकाचं मुखपृष्ठ त्यावेळेस दाखवलं. हा शुभांगी मॅडम बोला. हा मला ह्याच्यामध्ये अजून एक ऍड करायचंय ते म्हणजे ह्या कॅलिग्राफी पुस्तकाची बद्दल. शीर्षकाची कॅलिग्राफी करणारे हा अनिल हा गोवळकर सर. तर आम्ही जेव्हा हे शीर्षक त्यांना दिलं ना तेव्हा गोवळकर सरांनी त्याच्यामध्ये इतकं छान मला खूप सारे व्हेरिएशन पाठवले त्यांनी. पण त्याच्यामध्ये हे आम्हाला खूप जास्त आवडलं त्यांनी केलेलं व्हेरिएशन की द लेस्बियन या शीर्षकामध्ये फक्त ले हे अक्षर त्यांनी लाल कलर मध्ये केलं लाल होतं. कलर मध्ये केलंय. हो. तर ते म्हणजे अगदी कळत न कळत त्यांनी ते म्हणजे त्यांनी त्याच्यातून असं समोर ठेवलंय आपल्या की तो एक प्रेमाचा आणि नैसर्गिक प्रेमाचा किती गरजेचा भाग आहे. तर ते आम्हाला हम्म. त्यामुळं खूप आवडलं आणि त्यामुळे त्यांचं काम खूप जास्त अप्रिशिएट होतंय खरं तर हो, सध्या. हो. आणि जसं लाल मानसी रंग हा मॅडमचं प्रेमाचा रंग पण आपण म्हणतो ना. अगदी अगदी ज्याप्रमाणे मानसी मॅडमच्या चित्राचं कौतुक होतंय त्याप्रमाणे शीर्षकाच्या कॅलिग्राफीचं सुद्धा खूप कौतुक होतंय खरं तर. अगदी बरोबर आहे. आताच देवा झिंजाड सरांनी सांगितलं म्हणजे त्यांनी 1861 ब्रिटिशांच्या काळापासूनच सगळं सांगितलं की या विषयावर बंदी होती वगैरे. परंतु तरीही मला शुभांगी मॅडमला असं विचारायचंय की हा काही फक्त आजचा ज्वलंत प्रश्न नाही, हे आधीपासूनच आहे हे तर आपण ऐकलेलं आहे, आता सरांनी पण सांगितलेलं आहे. परंतु इतिहास अजून कोणी याच्यावर लिहिलेला आहे का? आणि दुसरं म्हणजे इतिहासात आणि पौराणिक ग्रंथांमध्ये याच्यामध्ये तुम्हाला काही उल्लेख आढळलेले आहेत का? अगदीच अगदीच आहेत असे अनेक उदाहरणं सांगता येतील.
कारण कायद्याची आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असल्यामुळं मगाशी जसं देवा सर म्हणाले की 377 कलम, जेव्हा ह्या विषयांचा अभ्यास करायला सुरू केला तेव्हाच पहिलं लक्ष माझं ह्याच कलमकडे होतं कायद्याच्या अभ्यासक म्हणून, की नक्की काय आहे हे कलम. मगाशी सरांनी त्याचं सगळं स्पष्टीकरण दिलेलंच आहे. आणि त्याच्या पण मागं जाऊन आपण विचार केला तर पौराणिक ग्रंथांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच ह्या सगळ्या विषयांसाठी खूप सखोल आणि खूप स्पष्ट परखडपणे मांडणी केलेली आहे. म्हणजे अगदी तृतीय प्रकृती नावाचं एक अमरादास विल्यम्स यांचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये तर उल्लेख आहेतच ह्या सगळ्या कॅटेगरीज बद्दल. पण त्याच्या आधी सुद्धा वात्स्यायनाने लिहिलेलं कामसूत्र त्याच्यामध्ये पण समलिंगी महिलांबद्दलचं उल्लेख आढळतो. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये सुश्रुत संहितामध्ये त्याचे उल्लेख आढळतात. नारद स्मृतीमध्ये सुद्धा समलिंगी स्त्रियांबद्दलचे उल्लेख आढळतात. नारद स्मृतीमध्ये अशा स्त्रियांना की ज्यांच्यामध्ये स्त्रियांबद्दलचे आकर्षण आहेत, अशा म्हणजे समलिंगी स्त्रिया तर, आणि ज्या पूर्णपणे स्त्री नाहीयेत, तर त्या सगळ्या कॅटेगरीजना नस्त्रीय असा शब्द त्यांनी दिलेला आहे, असा उल्लेख केलेला आहे. आणि नस्त्रीय या कॅटेगरीमध्ये 10 वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत नारद स्मृतीमध्ये. तर त्याच्यामध्ये गर्भाशय नसणारी स्त्री किंवा जिचं गर्भाशय आहे पण ते विकसित झालेलं नाही नीट, जिचे गर्भपतन होतंय अनेक वेळा, अशा स्त्रिया, किंवा जिचे स्त्रियांचे अवयव स्तन किंवा योनी ह्याचं विकसन व्यवस्थित झालेलं नाही, अशा स्त्रिया, अशा वेगवेगळ्या स्त्रियांसाठी वेगवेगळी नावं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहेत. असे 10 प्रकार त्यांनी सांगितले. शिवाय अलीकडे त्याच्यानंतर म्हटलं तर द लिहाब नावाची एक उर्दू कथा लिहिलेली आहे इस्मत चुगताई यांनी. ती पहिली साहित्याच्या क्षेत्रातलं ते पहिलं लिखाण आहे की जे समलिंगी महिलांच्या संबंधांवरती भाष्य करतं. परत ती कथा होती. आणि आशा सहाय यांनी पण एक कादंबरी लिहिलेली आहे समलिंगी संबंधांवर. तसं देवदत्त पट्टनायक आहेत, त्यांनी पण बरंच ह्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. आता अलीकडे आपण म्हणतो बिंदू माधव खिरेंनी पण लिहिलंय. परत बरेचसे असे लोक आहेत की जे या कॅटेगरीसाठी काम करतात, तसंच लेखन पण करतात. असे बरेच लोक आहेत. अगदी साताऱ्यातले डॉक्टर राजेंद्र माने सर आहेत, जे लेखक आहेत, त्यांनी पण अशा संबंधांवरती बरंचसं लिखाण, कथा किंवा ललित लेख लिहिलेले आहेत. मला वाटतं या उत्तरातून आपल्याला हे कळलं असेल की लेखिका म्हणून शुभांगी दळवींनी केवढा सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणजे उगीच आपलं कादंबरी लिहायची, काहीतरी सनसनाटी लिहायचं म्हणून त्यांनी हे लिहिलेलं नाहीये. तर याचा त्यांचा अतिशय सखोल असा अभ्यास आहे. अनेक पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, अनेक संदर्भ, इतिहासातले संदर्भ, पुराणातले संदर्भ, हे सर्व त्यांनी अभ्यासलेले आहेत आणि मग त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरी मी वाचलेली आहे. याच्यामध्ये अतिशय गुंतागुंतीचे नाजूक संबंध दाखवण्यात आलेले आहेत. मला आणखीन एका गोष्टीचं खूप कौतुक करावंसं वाटतं की या कादंबरीचं नाव वाचल्यानंतर जर एखाद्या आंबट शौकीन व्यक्तीला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला उथळ काहीतरी वाचायला मिळेल किंवा लैंगिक संबंधांच्या बद्दल मोकळी ढाकळी वर्णनं वाचायला मिळतील, तर तसं अजिबात नाहीये. या लेखिकेनं ही कादंबरी अतिशय संयमीपणे लिहिलेली आहे. कुठेही अश्लीलतेकडे हे पुस्तक जात नाही. तर तरी सुद्धा सूचक शब्दांमध्ये लेखिकेला जे सांगायचं आहे अतिशय संयमीपणे त्या लेखिकेनं ते बरोबर सांगितलेलं आहे. यामध्ये काही गोष्टी कथानकाची गरज म्हणून तुम्ही ऍड केलेल्या आहेत का? उदाहरणार्थ अनुरागचं परदेशी जाणं. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही अगदी योग्य प्रश्न आहे अश्विनी. हा, तुला कादंबरी नीट कळलीये असं म्हणता येईल मला ह्या प्रश्नावरून. कारण अगदी बरोबर आहे, अनुमोदन आहे. अगदी अगदी काय होतंय बघ की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजूनही तेवढ्या खुलेपणानं हा विषय स्वीकारला जात नाही, स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा स्वीकारला जात नाही.
ह्याचं एक अगदी साधं सोपं वाटावं म्हणजे क्षुल्लक वाटावं असं एक उदाहरण देते माझ्या ह्या कादंबरीच्या संदर्भातलं, की अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत, फेसबुकच्या पेजवरती वगैरे मी लिहितेय. तर ह्या संदर्भामध्ये जाहीरपणे म्हणजे सगळेजण कौतुक करतात बरं का, फोन करतात, मला सांगतात की खूप छान लिहिलंय, खूप धाडसानं हा विषय मांडलाय वगैरे वगैरे, लिखाणाच्या बाबतीत पण सांगतात. पण जेव्हा माझी अपेक्षा असते की तुम्ही याबद्दल लिखित स्वरूपात थोडंफार काहीतरी मांडा विषय तुमचा, तर त्यावेळी मात्र लोक तयार होत नाही हे सगळं मांडायला. जाहीरपणे त्यांना काहीच मांडायचं नसतं ह्याच्यातलं. तर हा एक भाग आहे या विषयातला. म्हणजे अजून पण इतकं आपण पुढारलेलो आहे म्हणतोय आपण, आता जागतिक आधुनिकरण अमुक तमुक सगळं आपण म्हणतोय, पण अजूनही या विषयांवरती खुलेपणानं बोलायला आपण तयार नसतो. तर अगदी अशा बरोबर वेळी आहे आणि म्हणूनच तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं शुभांगी मॅडम मला, की तुम्ही अतिशय धाडसानं ही कादंबरी लिहिलेली आहे. नाही तर नाही कसं आहे माहितीये का, धाडसानं हे म्हणण्यापेक्षा म्हणजे मला खूप गरजेचा विषय वाटला होता हा, की आपण इतकी वर्ष झालंय, इतक्या वर्षापासून सगळं लिहून पडलेलं आहे, तरी पण अजून आपण तेच 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 अनैसर्गिक अनैसर्गिक विकृत विकृत म्हणत राहिलोय. तर त्याच्यामध्ये थोडस अजून आपल्याला काही सांगता येतंय का, ह्या हेतूनच मी हा विषय घेतला लिहायला. आणि तू म्हणतेस तसं की अनुराग हा जो नायिका आहे आपल्या कादंबरीची, मानसी तिचा मुलगा आहे आणि तो हो. परदेशी गेलेला दाखवलाय, तर ते हेतुपूर्वक दाखवलंय का असं तुला म्हणायचंय? तर खरंच ते हेतुपूर्वक दाखवावं लागलं, मला लिहावं लागलं तसं कथेची मांडणी करताना. कारण आजही कितीही पुढारले म्हटलो आपण तरी पण आपण ह्या विषयाला मान्यता देत नाही जाहीरपणे. आणि आत्ताच्या आपल्या भारतीय संस्कृतीमधला किती मुलं तयार होतील माहिती नाही मला, पण आपल्या आईच्या अशा संबंधांना मान्यता संबंधांना देणारा मी मुलगा हेच म्हणणार कितपत होते मी, समोर की एक येईल. मुलगा हा आपल्या आईचे समलिंगी संबंध इतक्या सहजासहजी स्वीकारतो, हे हा भारतीय तर समाजातल्या लोकांना त्याच्यासाठी पटणारं हा नाहीये. हा आणि मग त्याच्यासाठी मला कथेची गरज म्हणून आणि हा विषयाच्या मांडणीची गरज म्हणून मला त्या मुलाला परदेशी शिक्षणाला पाठवण्याची मांडणी करावी लागली, जेणेकरून तिथल्या वातावरणामध्ये खुलेपणा जितका आहे आणि तो तिथं गेल्यानंतर तो आणि त्या कथेमध्ये पण तसंच आहे की तो तिथं गेल्यानंतर त्याच्या मैत्रिणीच्या माध्यमातून तो त्याचे विचार म्हणजे थोडेफार आधी होतेच आधुनिक, पण त्याच्या मैत्रिणीच्या माध्यमातून ह्या संबंधांबद्दल त्याचे विचार बदलले. तर हे मला अगदी दाखवण्याची गरज पडली, कारण आपला भारतीय समाज समाज अजून तेवढ्या विचार म्हणजे वैचारिक दृष्टीने पाहायला गेलं तर तेवढा समाज आपला आजही पुढारलेला किंवा पुढारलेल्या विचारांचा अजिबातच नाहीये. याच्यामधूनच बरोबर. अजून एक पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की लिव्ह इन रिलेशनशिप तुम्ही याच्यामध्ये दाखवलेली आहे. त्याच्याविषयी तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ही सुद्धा एक कथानकाची गरज आहे म्हणून तुम्ही तसं लिहिलंय का? लेखिका शुभांगी दळवी यांचे स्वतःचेच विचार तसे आहेत की लिव्ह इन रिलेशनशिपला तुम्ही याच्यामध्ये दुजोरा दिलेला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे की जी दोन पात्र ह्या विषयांवरती भाष्य करतायत ह्या कादंबरीमध्ये, ती म्हणजे हो. अनुराग आणि आणि मार्टिना, मार्टिना. हां. त्या दोघांनी हा विषय चर्चेत घेतलेला कथानकात आहे. तर आत्ताची पिढी जेवढ्या खुलेपणानं लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारते, म्हणजे आपण मध्यंतरी पण चर्चा केली या विषयाची, तेव्हा तुमच्याकडून हो. असं आलं की लग्न संस्कृती कुठंतरी संपत चाललीये किंवा लग्न संस्काराला विरोध आहे का किंवा त्याची मान्यता तुम्हाला मान्य नाहीये का, असं असं आपण बोललो हा होतो. प्रश्न मी तर येणारच आहे पुढे तुमच्याकडे. तर बोला, बोला. मला मला हेच ह्या मुद्द्यावरती म्हणायचंय की जेव्हा जेव्हा समाजाची जडणघडण होत राहते, समाज पुढं पुढं राहणीमान बदलत जाते, तशी विचारसरणी पण बदलत जाते लोकांची. आणि जर आपल्या आजूबाजूची लोक ह्या विषयावरती कुठल्याही एखाद्या विषयावरती जर स्वतःचा स्वीकार करतात किंवा एखादा विषय मांडतात, तर त्याचा अभ्यास पण आपल्याला असायला पाहिजे. आणि लिव्ह इन रिलेशनशिपचा विचार केला तर जितकं कुठली
आणि लिव्ह इन रिलेशनशिपचा विचार केला तर जितकं कुठलीही गोष्ट जितकी चांगली असते त्याच्यात त्याचे फायदे तोटे दोन्ही असतात प्रत्येक गोष्टीचे. तसं लिव्ह इन रिलेशनशिप या मुद्द्यावरती खूप बोलता येईल, पण सध्या तर मी एवढंच सांगेन की असे संबंध ज्यांना स्वीकारायचे आहेत, ज्यांना या अशा संबंधांमध्ये जगायचं आहे, आपली एक फंडामेंटल राईट म्हणून आपल्याला प्रत्येक नागरिक म्हणून आपल्याला जगण्याचा, स्वातंत्र्य आपल्याला आहे. हवं हो, तसं जगण्याचा अधिकार आहे, अधिकार आहे. हो. आपल्या भारतीय राज्यघटनेनं दिलेला. तर मग आपण तिथं आपण कोणी जज करण्याची गरजच नाही, ज्याला जसं हवं तसं जगूच शकतो. आणि जसं हवं तुम्ही नंतर प्रश्न घेणारच होतात की म्हणजे लग्न संस्कृतीबद्दलचा. हा, मी याच्या तर पुढचा प्रश्न तोच विचारते आहे तुम्हाला. हा, बोला ना. हा, याच्या लग्न पुढचा संस्कृती प्रश्न माझा संपत असाच चालली येणार आहे. आहे तुम्हाला की लग्न संस्थेवर तुमचा विश्वास नाहीये का? म्हणजे तुम्ही जेव्हा दाखवताय की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ते राहतायत आणि त्याला तुम्ही दुजोरा देताय, म्हणजे लग्न या संस्थेवरच तुमचा विश्वास नाहीये का, असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही तुमचं मोकळेपणाने मत सांगा. लग्न संस्थेवर मी लग्न केलेलं आहे, संसार केलेला आहे, त्यामुळे माझा त्या संस्थेवर विश्वास नाही असं अजिबातच नाही. अच्छा. पण त्याचे फायदे तोटे बघता जर एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं जगायचं आहे, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे, लग्न संस्थेच्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या नाहीयेत. लग्न संस्थेचा नकार करणं म्हणजे काय तर त्याच्या अनुषंगाने ज्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक ज्या जबाबदाऱ्या येतात तर त्या जबाबदाऱ्या टाळणं असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. हो. तर ते सगळेच जण ज्यांना जसं तशा पद्धतीनं जगायचं असेल तर आपण त्यांना ते नाकारू शकत नाही संबंध. त्यामुळे व्यक्तीचा एक स्वतंत्र व्यक्तीचा अधिकार म्हणून मी ते नक्कीच मान्य करेन आणि मी दुजोरा देईनच लिव्ह इन रिलेशनशिपच्या संबंधांना. हा, याच्यामध्ये दुजोरा दिलेला आहे. तुमचे विचारही मी जाणून घेतले. मला फक्त या प्रश्नामध्ये असं विचारायचं होतं तुम्हाला. हा, तुम्ही लग्न संस्था नाकारत नाही आहात, तुम्ही लग्न संस्था नाकारत नाही आहात, पण तरीही तुमचा लिव्ह इन रिलेशनशिपला दुजोरा आहे की ज्यांना शक्य आहे आणि ज्यांची इच्छा आहे आणि त्यांना जर समजा कायद्याने तसा अधिकार, तसं स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही राहू शकता एकत्र, तर त्यांनी राहायला हरकत नाही असं तुम्हाला म्हणायचंय. तर मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुमचा लग्न संस्थेवर विश्वास नाही का? दुसरी गोष्ट अशी की समजा लिव्ह इन रिलेशनशिप ही याच्यामध्ये सर्वजणांनी हे मान्य केलं आणि लिव्ह इन रिलेशनशिप जर अशीच पुढे गेली तर समाजामध्ये अनाचार माजेल असं तुम्हाला वाटतं का? अनाचार माजेल असं नाही म्हणता येणार, पण कुठंतरी पुढे जाऊन जी वंशवृद्धीसाठी लग्न संस्था आकाराला आलेली आहे पूर्वीपासून, तेच आणि विचारायचं आहे मला. स्त्री आणि पुरुषाच्या संबंधाला स्थैर्य मिळण्यासाठी लग्न संस्था आकाराला आली आणि वंशवृद्धीसाठी आली. हे दोन मुख्य हेतू आहेत लग्न संस्थेचे. तर त्यातला एक हेतू जो वंशवृद्धीचा आहे तो कुठंतरी ज्याच्या त्याच्या मनावरती, ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीवरती तो डिपेंड राहील. आणि मग असं म्हणतात की बरेच जण असं ह्याच्या विरोधी मत मांडतात, जसं समलिंगी संबंधांसाठी सुद्धा हे मत मांडतात की वंशवृद्धीच होणार नाही तर मग त्यांच्या लग्नाला मान्यता का द्यायची. आणि अजूनही आपल्या भारतीय आपल्या राज्यघटनेनं अजूनही लग्नासाठी मान्यता दिलेली नाही समलिंगी संबंधांना. त्याचप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिप साठी मान्यता दिली आहे, पण त्याच्यासाठी जसे एखाद्या विवाहित स्त्रीला जसे अधिकार मिळतात ते अधिकार लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या स्त्रीला नाहीच मिळत, कायदेशीर अधिकार. तर तो एक वेगळा विषय होईल आणि वेगळी चर्चा होऊ शकते, इतकं त्या विषयाशी संबंधित मुद्दे आहेत. अगदी बरोबर आहे. लिव्ह इन रिलेशनशिप ही जेवढी चांगली आहे, चांगली असं म्हणण्यापेक्षा त्याला दोन्ही बाजू आहेत की त्याच्यामुळे होणारे काही फायदेही आहेत आणि त्याच्यामुळे काही नुकसानही होऊ शकतो त्याच्यामध्ये दोन्ही पार्टनरचं. हो, कारण जसं लग्न केल्यामुळे जितके अधिकार मिळतात तर तितके अधिकार कायद्याने अजूनपर्यंत तरी दिलेले नाहीयेत लिव्ह इन रिलेशनशिपसाठी. त्यामुळे ज्यांना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे त्यांनी याचा विचार करून राहावं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. याचा पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे या पुस्तकाच्या प्रस्तावनाकारांना, म्हणजेच अर्थात
माननीय देवा झिंजाड सरांना की सर, आतापर्यंत आपली एवढी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. ही जी कादंबरी आहे द लेस्बियन, ही कादंबरी महिलांच्या समलिंगी संबंधांबद्दल आहे आणि अशा कादंबरीला एका पुरुषाने प्रस्तावना लिहिलेली आहे. तुम्ही एक बाजू तुमची आताच सांगितली की अतिशय धाडसानं हा विषय मांडलेला आहे आणि त्यांनी तर त्याला मला सपोर्ट करायचा आहे, हा एक मुद्दा झाला. पण मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन असं विचारते की एका पुरुषानं द लेस्बियन सारख्या कादंबरीला प्रस्तावना लिहावी, हे काहीतरी वेगळं आहे. तर याच्याबद्दल तुम्ही तुमचं मत सांगा की तुम्ही याच्याकडे कसं बघता की एखादा पुरुष आहे आणि स्त्रियांच्या समलिंगी संबंधांच्या वरती तो भाष्य करतो आहे, त्याची प्रस्तावना लिहितो आहे. तर याच्याकडे तुमचं कसं, म्हणजे तुमचा दृष्टिकोन कसा आहे याच्याकडे बघण्याचा? याचं निम्म उत्तर शुभांगीने दिलेलं आहे. हो. जर का ह्या संबंधांना पूर्ण मान्यता दिली तर पृथ्वीचा वंश, पृथ्वी म्हणजेच मानव म्हणतो मी नेहमी, की पृथ्वीचा वंश कसा टिकायचा, हो, हा एक प्रश्न आहे. मुळातच आपला समाज नावाचा जो घटक आहे तो स्त्री पुरुषांना लग्न झाल्याशिवाय कुठल्याही संबंधांना मान्यता देत नाही. इथं तर म्हणजे दोन स्त्रियांनी लग्न करण्याचा प्रश्न तर फार वेगळाच आहे, परंतु स्त्री पुरुषांना सुद्धा लग्न झाल्याशिवाय त्यांच्या संबंधांना मान्यता न देणारा समाज एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मनाची घुसमट ती कुणालाही न सांगता अनेक वर्षे ती घुसमट वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या वयाच्या महिला ज्यावेळेस भोगतात आणि कुणाजवळ व्यक्त करू शकत नाही, त्यावेळेस त्यांचा आत्मसन्मान आणि संघर्ष ह्या दोन्ही अत्यंत टोकाच्या बाजू असतात. कारण आत्मसन्मान यासाठी की त्यांच्या मनातील भावनांचा जो काही आवेग आहे, उद्रेक आहे, हा त्यांनी सांगायचा नेमका कुणाला सांगायचा आणि कधी सांगायचा. कारण मुळात एवढा दुर्लक्षित विषय की नुसता द लेस्बियन हा शब्द जरी उच्चारला तरी लोकांच्या भुवया उंचवतात. मुळात हा याचा अर्थ सांगण्यापासून काही ना सांगावं लागतं. मुळात ह्या गोष्टी फार पुढारलेल्या समाजातच घडतात का, असतात का, आढळतात का, तर नाही, सगळीकडे असतात, फक्त अव्यक्त असतात. आणि मुळातच भारतीय स्त्री, डॉक्टर आ साळुंखे सरांनी फार सुंदर लिहिलेलं आहे हिंदू स्त्रियांमध्ये, ही भारतीय स्त्री फार सोशिक आहे. सोशिक याचा अर्थ काय केलाय आपण माहितीये का? म्हणजे तिने सगळी भावनिक आंदोलन असतील, तिच्या शारीर जाणीवा असतील, हे सगळं मन मारून जगायचं म्हणजे ती सोशिक. आणि ज्यावेळेस ती आपल्या मनातल्या भावनांना शब्दरूप देते आणि ते शब्दरूप पुस्तकाच्या स्वरूपात, मूर्त स्वरूपात येतं, त्यावेळेस ती उथळ किंवा त्यावेळेस ती तसलीच असेल असा ज्यावेळेस शुभांगीलाही प्रश्न येतो किंवा तिच्याकडं त्या कलाकृतीकडे पाहिलं जातं, त्यावेळेस ती मतं खोडून काढणार कुणीतरी पाहिजे. आणि एक भाकर तीन चुली, थोडा विषयांतर, एक भाकर तीन चुली ह्या पुस्तकात पारू नावाच्या पात्राचे जे सर्वाधिक हाल झाले ते स्त्रियांनीच केलेले. म्हणजे स्त्रीची फार मोठी शत्रू असते, दुश्मन असते, हे आपल्याला वेगवेगळ्या कलाकृतीतून, सिनेमातून आणि तुमच्या आमच्या समोर ह्या भोवतालाच घडणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे मांडलं तर मला नाही वाटत शुभांगीला अजून 10 शुभांगी येतील आणि सपोर्ट करतील. ठीक आहे, भिन्नलिंगी आकर्षण असतं, त्याबद्दल काय हे काय त्यात वावगं नाहीये. परंतु जर भिन्नलिंगी व्यक्तीनं जर का एखाद्या अशा वेगळ्या विषयाला, धाडसी विषयाला पाठराखण केली, प्रस्तावना दिली, तर नक्की त्याचं वेटेज वाढेल असं मला वाटत होतं, म्हणून ही प्रस्तावना दिली. मुळात हे लिहित असताना तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये प्रश्नात बोललात की कुणाच्या भावना चाळवणार लिहिलंय का? तर अजिबात नाही. असली लिहिलंय का? तर अजिबात नाही. कुठल्याही शारीर जाणीवा अजिबात टोकदारपणे न मांडता मनातला कोलाहल अतिशय संयतपणे मांडण्याचं कसब आनंदी या कादंबरीपासून शुभांगीकडे आहे. आणि विशेष म्हणजे मराठी साहित्यात काय झालंय माहितीये का अश्विनी मॅडम, फार अवघड लिहितात लोक आणि मग फार अवघड कविता वगैरे लिहितात आणि मग त्या अवघड कविता अभ्यासक्रमाला लावल्या जातात. मग त्या अवघड कविता शिकवायला 70-80 हजाराचे शिक्षक नेमले जातात, 5 मार्काचा प्रश्न काढला जातो आणि मग त्या कवितेवर 5 मार्काचा प्रश्न विचारला जातो. मी म्हणतो साधं लिहावं, सहज लिहावं ना. म्हणून सहजतेला जटिलतेचा स्पर्श झाला ना की असं साहित्य वाङ्मयीन व्यवस्थेत बळी दिलं जातं. याचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून याची चांगली समज असलेली शुभांगी
तिने अतिशय साध्या सोप्या भाषेत तुम्ही आम्ही बोलतो त्या भाषेत तिने संवाद लिहिलेले आहेत किंवा निवेदनाची शैली जी असेल ती आपल्या समोर घडते असं तिने लिहिलेलं आहे. कारण नाहीतर एवढा अवघड विषय, नकोसा विषय वाचावासा वाटला नसता माणसाला. आणि त्यामुळं तिने केलेल्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे, तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे असं मला वाटलं होतं. आणि याआधी ही शुभांगी मला कधीही भेटलेली नाही. फक्त पुस्तकातून शब्दांतून ओळख आहे आणि प्रकाशनाला पुण्यात आली त्यावेळेस भेटली होती. नाही तर तिची माझी काही सोयरीक विरीक नाही. मी फार स्पष्ट बोलतो. नाही मला या ठिकाणी ना सरांचं कौतुक वाटतंय. सॉरी मी मध्येच बोलले. नाही बोला बोला. संभाषण आहे ना, बोला जे बोला काही संभाषण सुरू आहे ना, तर मला इतकं रिलेट करायला होत आहे ना, कारण आता हे तुम्ही म्हणजे लेखक आणि ह्यांच्या संबंधात आहे, पण ज्यावेळी मी दृश्य चित्रकार म्हणून मी ह्या विषयावरती नेहमी चित्र काढत होते किंवा हे, तर जसं शुभांगी मॅमला कोणी विचारलं ना की अरे तुम्ही लेस्बियन हे लिहिलं, मग तुम्ही पण तशाच आहे का, तर सेम गोष्टी सगळ्या मी रिलेट करते. कारण मी सुद्धा जेव्हा ह्या विषयांवर चित्र निर्मिती करत होते किंवा करते, तेव्हा मलाही असं विचारलं गेलं, ते तर सोडा की ह्यांच्या पुस्तकामधलं जे कॅरेक्टर आहे त्यातलं एक मानसी आहे आणि ज्यावेळी आमचं म्हणजे माझंही नाव मानसी आणि त्यांनी पण ते कॅरेक्टर चितारलं आणि त्यांच्या मुखपृष्ठाला म्हणजे मी मुखपृष्ठ तयार केलंय, तिथे पण पुन्हा मला पर्सनल वरती काही मेसेजेस आले की अरे मग तुझ्याबद्दलच लिहिलंय का, म्हणजे लोकांची मानसिकता तितकीच आहे फक्त. आणि देवा सरांनी जे धाडसाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले, मला खूप अभिमान वाटतो की आजच्या समाजामध्ये जिथे फक्त स्त्रियांकडे एक उपभोग्य वस्तू किंवा एक टिंगळटवाळकी करण्याचीच गोष्ट अशी म्हणून जे लोक बघतात, काही पुरुष अजूनही बघतात, तर त्या समाजामध्ये देवा सरांसारखे सुद्धा देव माणसं आहे असं म्हणूयात की ज्यांना त्यांनी खूप छान सर, अभिनंदन तुमचं. आणि भारतीय समाजात हे पहिल्यांदा नाहीये ना की आपण शिल्प, आता मी दृश्यकलेच्या संदर्भात बोलू इच्छिते की अजिंठा एलोराचे जिथे शिल्प कलाकृती आहेत ना, त्यामध्ये सुद्धा समलिंगिक चित्रण आहेत तिथे. म्हणजे लेस्बियन हा जो विषय आता मॅडम हाताळतायत ना, त्याचं शिल्पांकन इतक्या वर्षांपूर्वी सुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीत झालेलं आहे. आणि तेव्हा म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे तेव्हापासून आहे. हे मध्यंतरीच्या काळात काहीतरी गणित चुकलं आणि लोकांनी सगळी सरमिसळ केली आहे. नाहीतर हे खूप ओपन माइंडने सगळं स्वीकारलेलं होतं आपल्या भारतीय संस्कृतीत. तर छान, चांगलं वाटलं या चर्चा सत्रात येऊन मला. शुभांगी मॅडमला आधी सुद्धा सांगितलं होतं की आपल्या या मुलाखतीमध्ये देवा जिंजाड सर येतील, मानसी सागर मॅडम येतील आणि त्यांची मतं सुद्धा आपण या प्रेक्षकांच्या समोर घेणार आहोत. आणि मला तर खूपच आनंद झाला की एकतर देवा जिंजाड सर आले या मुलाखतीला, दुसरं माझी तब्येत बरी नाहीये, रात्री 11 वाजता कार्यक्रमावरून आलोय, अँटीबायोटिक खाऊन बसलोय आता इथं, विराजने गोळ्या आणून दिल्या, पण आज जर टाळला असतं त्या शुभांगीने मला साताऱ्यात मारला असता 11 जानेवारीला, त्याच्यामुळे मी येऊन बसलोय बळबळ आता. आणि सर त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आजारी आहात तुम्ही तरीही आलात तुम्ही मुलाखतीला, पण त्याही पेक्षा तुम्ही अतिशय परखड शब्दामध्ये स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि ते मला फार आवडलं. म्हणजे एखादी गोष्ट लिहिली आणि त्याच्या पाठीशी तुम्ही उभे आहात आणि तुम्ही स्वतःच्या मतावर ठाम आहात आणि तुम्ही ठामपणे समाजाच्या समोर स्वतःची मतं मांडता आहात. तर हे मला मानसीबद्दल एक फोन आला होता, मानसीच्या चित्राबद्दल आणि ते कॅरेक्टर जे सांगितलं ना त्याबद्दल असा आला होता फोन, मानसीने ती आठवण करून दिली. तर लोकांची मानसिकता म्हणजे साहित्य इक्वल टू सामान असा अर्थ आहे लोकांच्या मनात अजूनही. म्हणजे साहित्य याचा अर्थ काय, ही चिप वेलांटी पहिली का दुसरी हे माहिती नसणारा समाज आहे. त्याच्यामुळं साहित्य साक्षर होणं अजून खूप कालावधी जाणार आहे. आमची गोष्ट आहे ती. हो, जसे की भारतामध्ये परदेशामध्ये बेस्ट सेलर पुस्तक हेच वाङ्मयीन मूल्य असलेलं पुस्तक असतं आणि वाङ्मयीन मूल्य असलेलं पुस्तक हे बेस्ट सेलर असतं. पण भारतामध्ये जे बेस्ट सेलर असतं त्याला वाङ्मयीन मूल्य नसतं असा एक समज. आणि त्यामुळे विचित्र समाज आहे तो. लेस्बियन सारखा विषय स्वीकारायला 157 वर्ष गेले, अजून त्याच्यावर पुस्तक येऊन प्रबोधन होईल आणि लोकांची डोकी नांगरली जातील, मेंदूची मशागत होईल आणि शुभांगी सारख्या लेखिका, मानसी सागर सारख्या धाडसी चित्रकार पाठीशी राहतील, तेव्हा हे विषय समाजासमोर जाणार आहेत चांगल्या पद्धतीने. नक्कीच नक्कीच. एक सांगायचं आहे, जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली
तेव्हा जेव्हा प्रकाशन व्हायच्या आधी मी टाकलं फेसबुकच्या माझ्या अकाउंटवरती पोस्ट केलं की अशा नावाची अशा विषयाची एक कादंबरी येते. तेव्हा मला एका महिलेचा मेसेज आला मेसेंजरवरती फेसबुकच्या की मी पण अशी आहे आणि लेस्बियन आहे मी आणि तुम्ही हा विषय हाताळलाय त्याच्याबद्दल कौतुक वाटतंय आणि मला उत्सुकता आहे काय मांडलंय तुम्ही ते त्याच्याबद्दल. तसंच जेव्हा प्रकाशित झाली कादंबरी त्याच्यानंतर मला 6 जणींचा आणि आधी आलेल्या एकीचा अशा 7 जणींचे फोन आले मला आतापर्यंत की आम्ही लेस्बियन आहोत म्हणून. तर मला असं कुठंतरी वाटलं की आपण जे लिहायचा प्रयत्न केलाय, जे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय तर ते कुठंतरी त्याचा एक चांगला परिणाम होतोय की स्त्रियांना निदान माझ्यापर्यंत तरी ते पोहोचवावं असं वाटलं की त्या तशा पद्धतीच्या भावना जपतात म्हणून. तर आणि त्याच्यामधून हे पण त्यांच्याशी चर्चा केल्यावरती कळालं की त्यातल्या दोघी तर रीतसर लग्न संसार सगळं सांभाळतात आणि तरी पण त्यांच्या मैत्रिणीसोबत त्या लेस्बियन संबंध पण सांभाळतात. म्हणजे ज्यावेळी आपण समाजामध्ये किंवा संस्कृती रक्षक म्हणतो आपण अशा लोकांना, तर हे लोक जेव्हा विकृती म्हणून शिक्कामोर्तब करतात ह्या विषयावरती, ह्या कॅटेगरीवरती, तर तेव्हा कुठंतरी जाऊन ह्या महिलांशी चर्चा करताना हे जाणवतं की असे सगळे निगेटिव्हिटी सांगणारे किंवा शिक्षा लावणारी लोक आहेत आणि तशा पद्धतीची समाज रचना आहे आपली म्हणून ह्या बायका स्वतःला लपवून ठेवतात किंवा स्वतःला स्वीकारणं पण खूप जड जात आहे यांना. एकतर मोठ्या अधिकारी आहेत महिला ज्यांचा मला फोन आला होता, त्यांनी माझं पुस्तक त्यांनी स्वतः आधी वाचलं, त्याच्यानंतर त्यांनी 10 प्रती घेऊन त्यांनी लंडन आणि कॅनडामध्ये त्यांच्या फ्रेंड्सना ते पुस्तक पाठवलं की साताऱ्यामधली एक महिला असं लिहू शकते तर वाचा तुम्ही हे पुस्तक की काय लिहिलंय या पुस्तकामध्ये. आणि सामान्य घरातली असणारी महिला जर ह्या विषयावरती मांडण्याचा प्रयत्न करतेय तर नक्कीच बदलाकडे कुठंतरी चालू आहे त्या दिशेनं प्रवास समाज नक्कीच महिलांचा असं म्हणता येईल. गेल्या 47-48 मिनिटांपासून ही मुलाखत चालू आहे. आपण सगळेजण याच्यावर चर्चा करतोय, आपली मतं मांडतोय. आणि आता एक शेवटचा प्रश्न शुभांगी दळवी मॅडमना की समाजाला एक लेखिका, तुम्ही आता बोललात खरं म्हणजे त्याच्यामधून थोडंसं आलेलं आहे, पण तरी मी तुम्हाला विचारते की समाजाला एक लेखिका म्हणून तुम्ही काय संदेश द्याल या माध्यमातून? लेखिका म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? द लेस्बियन या समलिंगी संबंधांवरती लिहिलेल्या कादंबरीच्या धर्तीवरती आता त्या पार्श्वभूमीवरती मी हेच सांगेन की समलिंगी संबंध आहेत का विषमलिंगी संबंध आहे तर हे बघून त्याला विकृती आणि त्याला प्रकृती ह्या सगळ्या कॅटेगरीज मध्ये लोकांना अडकवण्यापेक्षा कायद्याचा आधार जर आहे या सगळ्या लोकांना आणि पूर्वापार हे सगळं चालत आलेलं आहे, पूर्वी तर राजेरजवाड्यांच्या काळात ह्या सगळ्या लोकांना, आणि असं सगळं असताना सुद्धा आता कुठं जाऊन आपण स्वतःला जर पुढारलेले समजतोय तर त्यांच्या नसेल बघतात येत तर निदान नकारात्मकतेनं तरी बघू नका आणि ह्या लोकांना जास्तीत जास्त हा विषय समजून घेऊन ह्या लोकांना स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच. खरं तर ही कादंबरी लिहिण्याचा हेतू पण हाच आहे माझा की लोकांनी समजून घ्यावं या सगळ्या कॅटेगरीजना, कारण एक माणूस म्हणून बघितलं जावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांच्या. नक्कीच नक्कीच. मला वाटतं हेच या कादंबरीचं फलित आहे, आजच्या चर्चेचं, कादंबरीचं म्हणण्यापेक्षा या मुलाखतीचं हे फलित असेल की जर जास्तीत जास्त लोकांनी ही कादंबरी वाचून त्यांचं या विषयावरचं ज्ञान वाढलं आणि या विषयाकडे निगेटिव्हिटीनी बघण्यापेक्षा, निगेटिव्ह अर्थाने बघण्यापेक्षा एक सकारात्मकतेने त्यांनी जर याचा विचार करायला सुरुवात केली तर मला वाटतं की ही कादंबरी लिहिण्याचं पण सार्थक होईल आणि या मुलाखतीचं सुद्धा नक्कीच सार्थक होईल. या आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं मी 3 लोकांचं प्रामुख्यानं मी आभार मानू इच्छिते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी मी लिहिलेला हा विषय प्रकाशित करण्याचा मान्य केलं, त्यांनी दुजोरा दिला माझ्या या पुस्तकाला, कादंबरीला, ते म्हणजे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस.
आणि त्याच्या अमृता तांदळे मॅडम त्यांनी स्वतः उत्साहानं अगदी ह्या विषयाचं माहिती घेऊन माझ्याकडून पुस्तक तयार करण्याचं मान्य केलं. आणि दुसरं म्हणजे देवा सर आहेतच इथं, त्यांनी पण प्रस्तावना दिली मला या पुस्तकासाठी. म्हणजे प्रस्तावना देणं म्हणजे एक पाठराखण असते ह्या विषयाला आणि ह्या मुद्द्याला, म्हणून त्यांचे पण आभार आहेतच. आणि मानसी मॅडमचे पण, की त्यांनी इतकं छान मुखपृष्ठ केलंय. आणि अनिल सगळ्यांना काय काय तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं करता आलं. तुमचंच कौतुक आहे खूप मोठं शुभांगी मॅम. नक्कीच मी परत एकदा आणि आपल्या आज अश्विनीमुळे सुद्धा ही हा सगळा एवढी मोठी चर्चा इतकी सखोलपणे लोकांसमोर जातीये आज, त्यामुळे अश्विनीचे पण आभार मानते मी. या युट्यूब चॅनलवर आल्याबद्दल मी लेखिका शुभांगी दळवी मॅडम, प्रस्तावनाकार देवा झिंजाड सर आणि मानसी सागर मॅडम या तिघांचेही मनापासून मी त्यांचं अभिनंदन करते, कौतुक करते, आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून ते आज आलेले आहेत. देवा सर तर आजारी आहेत तरी सुद्धा ते आले आणि अतिशय परखडपणे त्यांनी नेहमीच, त्यांचं लेखनही अतिशय परखड आहे. आणि मला त्यांना आज फार फार मला आनंद होतो आहे की सर या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत आणि अतिशय परखडपणे त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत, निर्भीडपणे त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते आणि आपण ही मुलाखत या ठिकाणी संपवूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.